फिश फ्राय खाण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा तो वरतून क्रिस्पी आणि आतून ज्युसी मऊसर असेल तेव्हाच. तर चला, आज आपण बनवणार आहोत सुरमई फिश फ्राय. नमस्कार. टेस्ट बाय शीतल रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण सुरमई फिश फ्राय बनवणार आहोत, जो सगळ्यात सोपा प्रकार आहे. जर थोड्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर आपला मस्त असा कुरकुरीत फिश फ्राय तयार होतो. तर चला, त्यासाठी लागणारे साहित्य बघू. इथे मी अर्धा किलो सुरमई घेतली होती. त्याचे मध्यम आकाराचे 11 पीस पडले आहेत. सुरमई नेहमी अशी लालसर बघून घ्यावी, त्यामुळे ती फ्रेश असते हे कळते. तर आता आपण या सुरमईला लावण्यासाठी एक मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी आपण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1 इंच आल्याचे काप घेतले आहे. 1 वाटी भरून कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे. 2 चमचा कोकमचा आगळ घेतला आहे. 1 चमचा घरगुती मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतले आहे. फिशला कोटिंगसाठी रवा आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि तळणीसाठी तेल घेतले आहे. तर सुरुवातीला आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सगळ्यांचं एक वाटण करणार आहोत. त्यासाठी लसूण आणि आलं घालून घेऊ. त्यातच आपण आगळ घालणार आहोत. आगळ घातल्यामुळे आपल्याला हे वाटण करण्यासाठी पाण्याची गरज भासत नाही. आता हे आगळ नसेल तर तुम्ही 5-6 कोकमचे पाकळ्या अर्धा तास भिजून ठेवा पाण्यात आणि त्याचा रस काढून घ्या. आता त्यातच मिरची आणि कोथिंबीर घातली आहे आणि ह्यातच आपण हळद, लाल तिखट आणि मीठही घालणार आहोत. त्यामुळे एक छानसं असं एकजीव वाटण तयार होतं. कोकमचा आगळ आणि कोथिंबीर ह्यामुळे त्या पाण्यातच हे वाटण चांगलं मऊसूत पेस्ट बनून तयार होते. तरीही जर तुम्हाला वाटले जर कमी पाणी पडत आहे तर एक छोटा चमचाभर तुम्ही ह्याच्यात पाणी घालू शकता. बघा, छान अशी पेस्ट तयार झाली आहे. आता ही आपण चांगली सुरमईला लावून घेऊया. दोन्ही बाजूंनी चांगलं कोटिंग लावून घ्यायचं आहे ह्याला. खूप वेळा आहे ना, आलं लसूण, लिंबू, मीठ ही पेस्ट खूप जण लावून ठेवतात आणि नंतर त्याला मीठ, हळद लावतात. तुम्ही कधी हा प्रकारे एकदा करून बघा. खूप छान टेस्ट येते सुरमईला. सुरमईच्या जागी पापलेट, हलवाही तुम्ही असा फ्राय करू शकता. ह्या मसाल्यामध्ये आपण थोडेही पाणी वापरले नाही आहोत. पाणी वापरल्यामुळे कधी-कधी मसाला सगळा सुटून बाहेर पडतो. बघा, छान असा मसाला लागला आहे चारी बाजूनी. आता आपण हा मसाला फिशमध्ये मुरण्यासाठी 15 मिनिटं ह्याला रेस्ट करूया. आता 15 मिनिटं झाली आहेत. तोपर्यंत आपण वरच्या कोटिंगसाठी मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी आपण रवा, तांदळाचं पीठ, काश्मीरी लाल पावडर आणि पाव चमचा मीठ घातले आहे. मीठ जास्त घालू नये रव्यामध्ये. रवा ऑब्झर्व करून घेत नाही मिठाला आणि मग कुठे-कुठे ते मीठ लागतं. म्हणून मी पावच चमचा घातला आहे. आता आपण गॅसवर एक तवा ठेवला आहे. त्यात 2 चमचे मी तेल टाकले आहे आणि मध्यम गॅसवर हे तेल चांगले गरम होऊन द्यायचे आहे. आता आपण रव्यामध्ये एक फिशचे तुकडे टाकून चांगलं त्याला घोळून घेऊया. चारी बाजूने चांगला रवाने कोट करून घेऊया आणि तेल चांगले वाफ आले तेलाला, गरम झालं की त्यात एक पीस सोडून घेऊया. खूप वेळा रवा तेलात सुटतो. त्याचं कारण असं असतं की तेल गरम झालेलं नसतं. म्हणून तेल चांगलं गरम झालं की मध्यम आचेवर ही सुरमई आपण फ्राय करून घेणार आहोत. सुरमई फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून आपण एका साईडून 2 ते 3 मिनिटं त्याला फ्राय करणार आहोत. जास्त गॅस बारीक करून ठेवू नका. नाहीतर आतला ज्युसीनेस आहे ना पूर्ण आहे ना संपून जातो आणि वाताड फिश लागते. आता 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. मी सुरमई पलटून घेत आहे आणि आता आपण ह्याही साईडून 2 ते 3 मिनिटं त्याला चांगली फ्राय होऊन देऊया. बघा, मस्त अशी क्रिस्पी झाली आहे एका साईडून. आता ह्या साईडूनही 3 मिनिटं झाली आहेत. आता आपण बघूया खालून फिश
चांगली क्रिस्पी झाली आहे का? बघा, मस्त अशी दोन्ही बाजूनी फ्राय झाली आहे. आता आपण ही काढून घेऊया. ही फिश तुम्ही चपाती बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर या असंही स्टार्टरमधून खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही एकदा अशा प्रकारे फिश करून बघा. जर तुम्हाला ही आवडली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.